तर त्या त्या सोबतीनं रविवार पे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सत्ताधारी पक्ष आहे, तुमचा सुद्धा पक्ष सत्ताधारी पक्षामधला एक प्रमुख घटक पक्ष आहे. अशा वेळेला ज्या टीका टिप्पणी होत असतात सोशल मीडियावरती कार्यकर्त्यांमध्ये लागलेली जी काही आपण चॅट बघतो, चॅट फोरम्स बघतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे ट्रोल्स येतात, त्यातले जे चित्र येतात वेगवेगळी, किंवा अगदी बऱ्याचदा अत्यंत ज्याला सभ्यता सोडून अशा प्रकारचे सुद्धा टीका होताना आपण बघतो. त्यावेळेला त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, कार्यकर्ते म्हणून तुम्ही कसं बघता आणि त्याला तुम्ही प्रत्युत्तर कसं देत असता? मंदार सर जे आज IT एक्सपर्ट्स आहेत, मी त्यांचंही ऐकलं. आपले जे अनालिसिस करतात प्रकाश पवार, त्यांचंही मी ऐकले. पण मला दोन गोष्टी एक महत्वाच्या सांगायच्या आहेत की प्रकाश पवार सरांच्या काही गोष्टी मला मान्य आहेत की ते जे कंटेंट पोस्टिंग जे फेसबुकवरती म्हणतायत त्याच्या बाबतीत मला काही गोष्टी मान्य आहेत. परंतु लोकशाहीचा जे घातक जे म्हटलेलं आहे माझ्या मते की राजकारणी लोक ह्या कोणी त्याचा वापर किती यशस्वीपणे केला किंवा कोणी करू नये याच्या बाबतीत त्या दुमत असण्याचं कारण नाही. पण महत्वाचा मुद्दा इथे असा आहे की प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला काही मर्यादा आहे. एखाद्या राजकीय भूमिका एखाद्या पक्षाची नेत्याची दाखवण्यामध्ये ती त्यांच्या याच्यावरती अवलंबून आहे. परंतु आज फेसबुक सोशल मीडिया ह्या गावाच्या गुरं राखणाऱ्या पोरांपर्यंत पोहोचलेलं आहे ते व्हॉट्सअप. आणि आज एवढ्या लोकांपर्यंत जर पोहोचला असेल तर निश्चितच कुठलाही पक्ष असो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर काही पक्ष असतील, त्याचा निश्चित प्रभावीपणे वापर करणार. आता तो वापर कशा पद्धतीने करायचा आहे. आता आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत. तुम्ही जर मंदार सर जर पाहिला असेल तर फेसबुक लाईव्ह चॅट हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेणारा पहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की ज्यांनी आपल्या मंत्र्यांना जनतेशी डायरेक्ट संवाद साधण्यासाठी फेसबुक लाईव्ह चॅट उपक्रम घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, भास्कर जाधव साहेब असतील, तटकरे साहेब असतील, ह्या मंत्री महोदयांनी त्या विभागाने काय कामं केलेली आहेत हे फेसबुकवरती लाईव्ह चॅटद्वारे जनतेशी संवाद साधलेला आहे. अशा अनेक उपक्रम आहेत. आपण जसं म्हणालात की काही पार्टीचे इतर पार्टीचे लोक मग ते सोशल आपण एखादी कमेंट टाकली ते तुटून पडतात. तर प्रकाश पवार सरांच्या ह्या एक व्यक्तीशी मी मताशी सहमत आहे की तिथे कधी कधी काय होते की वास्तववादी काम टाकण्यापेक्षाही काही फेक फोटो टाकतात, काही फेक व्हिडिओ टाकतात की ज्याच्यावरून काही जातीय दंगली झालेल्या आहेत. आणि मी स्वतः तुम्हाला सांगेल की आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेते जे नवाब मलिक साहेब आहेत, आव्हाड साहेब आहेत, ज्यामध्ये त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत आणि अशा काही अतिशय घाणेरड्या स्वरूपात टीका काही लोकांनी केल्या होत्या. तर मी स्वतः त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेला आहे सायबर सेलच्या माध्यमातून. आणि निश्चितच ह्या माध्यमावरती अंकुश ठेवता येत नाही, परंतु संयमाने म्हणजे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर हे जबाबदारपणे हे जर माध्यम हाताळलं तर हे माध्यम लोक उपयोगी ठरू शकतं. कारण तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फेसबुक पाहिलं, तुम्ही वेब पेज बघितलं, तुम्ही व्हॉट्सअप जर पाहिलं तर अनेक विधायक स्टोरी, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो की जेव्हा आबांचा जनता दरबार चालू होता त्यावेळेस BSFच्या एका जवानांनी त्यांना त्यांच्या कुटुंबाविषयी अडचण सांगितली. तर ही मी म्हणतो की हे लोकशाहीमध्ये एका बाजूला नेते आणि एका बाजूला नागरिक हे एका प्लॅटफॉर्मवरती डिजिटल ब्रिजिंग द डिजिटल डिवाइड एका प्लॅटफॉर्मवरती जोडलं जातं. माझ्या मते लोकशाहीमध्ये सोशल मीडियाचा याच्या इतका सकारात्मक उपयोग दुसरा कुठला नक्की. आणि पुन्हा म्हणजे पूर्वेश तुम्हाला विचारायचं की एक प्रकारची जी एक दरी असते मध्ये नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये किंवा अगदी इतर त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्या त्यांच्याकडे बघणाऱ्या जनतेची असेल, ही सगळी दरी त्याच्यामध्ये मिटते का? जवळ तुम्हाला असे अनोळखी लोक म्हणजे कदाचित तुमच्या ओळखीचेही नसतील, तुमच्या स्वतःच्या आसपासच्या त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधले पण लोक नसतील, ती सगळी माणसं तुम्हाला अशा वेळेला भेटतात का? कसे प्रतिसाद असतात त्यांचे? बघा, उदाहरण असं आहे की आपण एखादी जर सभा घेतो, इंडोर सभा म्हटलं की 1200-1300 कॅपॅसिटीची एक सभागृह असतं आणि तुम्ही जर आउटडोर सभा घ्यायला गेलात तर 5 ते 10,000 लोकांना तुम्ही भेटू शकता. परंतु सोशल मीडिया ही एक अशी मीडियम क्रिएट झालेली आहे जेणेकरून तुम्ही एकाच टायमाला 20 ते 25,000 लोकांशी डायरेक्ट इंटरॅक्शन ठेवू शकता. नो डाऊट तुम्ही ज्या पद्धतीनं मला आता विचारलं की जे अनोळखी लोक असतात ते सुद्धा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. खरी गोष्ट आहे, जे लोक आमच्या कामाने इम्प्रेस आहेत, जे लोक आमच्या संघटनेच्या कामाने इम्प्रेस आहेत, ते लोक निश्चितपणे आमच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात.
दुसरी गोष्ट अशी की सोशल मीडिया हे असं माध्यम झालंय जे खूप हँडी आहे. म्हणजे आजच्या काळात जर तुम्ही बघितलं तर युवा वर्ग जे आहे ते पेपर वाचणं त्यांनी सोडून दिलेलं आहे, मीडियामध्ये टीव्ही बघणं त्यांनी सोडून दिलेलं आहे, परंतु ते दिवसभर त्यांच्या आयपॅड म्हणा किंवा त्यांच्या टॅब्स म्हणा, त्या टॅब्सवर ते दिवसभर फेसबुक, ट्विटर, टाइम्स ऑफ इंडिया असे विविध प्रकारचे जे ऍप्लिकेशन्स असतात त्याच्यावर ते फुल टाइम असतात. तर नक्कीच जी लोक ज्यांना जी संघटनेची जी कामं असतात त्या कामांपर्यंत पोहोचण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात. म्हणजे उदाहरणच जर बघितलं तर मला सुद्धा काही लोक आहेत ज्यांना मी ओळखत नाही, ज्यांना मी भेटलेलो नाही, ज्यांना आयुष्यात बघितलेलं नाही, ती लोक सुद्धा आज सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करतायत. आणि ते फक्त मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा पंजाब आहे, केरळ आहे, अशा विविध ठिकाणापासून लोक आम्हाला इम्प्रेस होऊन, म्हणजे आज तुम्हाला एक चांगली गोष्ट अशी की फेसबुकवर शिवसेना युवासेना केरळ, शिवसेना युवासेना पंजाब, शिवसेना युवासेना उत्तराखंड असे विविध प्रकारचे पेजेस क्रिएट झालेले आहेत, जेणेकरून तिथली स्थानिक लोक हे फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आमच्या संघटनेविषयी किंवा आमच्या विषयी लोकांपर्यंत मेसेजेस पोहोचवतात. नक्की. आणि खरं तर पुन्हा गौरंग, तुम्हाला पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे की एक प्रकारची ट्रान्सपरन्सी याच्यामुळे आले का? जी जेन नेक्स्ट आहे, नवीन जनरेशन आहे, त्यांना एक टिपिकल जे पॉलिटिकल वातावरण होतं अलीकडच्या काळात, एका पिढीचं आपण म्हणूया अशा प्रकारची जी राजकारणाकडे बघण्याची जी एक रीत होती ती पूर्णपणे बदलले या सगळ्या सोशल नेटवर्कच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, असं तुम्हाला वाटतं? हो, 100%. आता आपण बघितलं तर पूर्ण विश्वामध्ये बॅरॅक ओबामाला सर्वात अधिक फेसबुक लाईक्स आहेत, म्हणजे समजा 4 कोटी लाईक्स असेल. आणि नरेंद्र मोदी साहेबला आता ही सेकंड इन द वर्ल्ड, म्हणजे लगभग एक्झॅक्ट फिगर माहित नाही पण लगभग समजा 2 कोटी लाईक्स झालेले आहेत. आणि सेम थिंग ट्विटरवर बॅरॅक ओबामा सर्वात प्रथम आहेत, म्हणजे 4 कोटी समजा फॉलोअर्स असेल तर आय थिंक नरेंद्र मोदी साहेब इज नंबर 3 इन द वर्ल्ड आफ्टर ओबामा आणि पोप. त्यांना पण 50 लाख फॉलोअर्स आहेत. म्हणजे जो मेसेज पोहोचवायचा असतो तो एकदम लगेच जातो. आणि बॅरॅक ओबामानी हे सुरुवात केली सोशल मीडियाचा वापर करायचा, आणि त्याला पण आता 5-6 वर्ष झाले. आणि ते पायनियर होते आणि त्यांनी दाखवलं की आपण लोकांना समजा आपल्याला पोचवायचं असेल मेसेज आपलं, तर हे एकदम एफिशियंट आणि कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे. म्हणजे खर्च पण लिमिटेड असतो आणि रीच पण एकदम व्यवस्थित आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह असते. तर सोशल मीडियामध्ये पण अमुक नेगेटिव्ह फॅक्टर्स आहेत, ते मान्य करतो. पण आता जे आपला देशाचा कलेक्टिव्ह विजडम आहे, जे वोटरचा, म्हणजे ॲज अ ग्रुप आपण इंडिया जे विचार करतो तो दॅट इज ऑलवेज राईट. म्हणजे जे दिशा आहे देशाची, ते दिशा एकदम बरोबर आहे. आणि त्याचा ते दिशा घडवायचा एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम सोशल मीडियाने केलेलं आहे. नक्की. तुम्ही म्हणता की दिशा घडवण्याचं काम केलेलं आहे. प्रकाश पवार, तुम्हाला सुद्धा ही जी आता पूर्वेश सरनाईक जसं म्हटले मग असे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचे ग्रुप झालेले आहेत, शिवसेनेची पेजेस झालेली आहेत, उत्तराखंड किंवा केरळ अशा प्रकारची पेजेस झालेली आहेत. तुम्हाला असं वाटतं का की हे जे सगळं माध्यम आहे राजकीय आयडिओलॉजीवरती सुद्धा प्रभाव करतंय सध्याच्या काळामध्ये? राजकीय आयडिओलॉजीवरती याचा परिणाम होतोयच. हा या अर्थाने की प्रथमदर्शनी आपण मान्य करू की हा वादाचा मुद्दा नाही कोणता, की मतदारसंघामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं शक्य नाही, आणि अशा वेळेस हे माध्यम हे खूप उपयुक्त आहे. परंतु दुसरा प्रश्न आपण त्याला असा विचारला पाहिजे की हे माध्यम हे साधन आहे, आणि हे साधनाला पैसे जिथं पुरवले जातात किंवा जिथं पैशाचा व्यवहार घडतो त्याच्या पाठीमागं कोणत्या एजन्सी आहेत, तर त्याचं उत्तर आपल्याला असं मिळू शकेल की हे नव भांडवलशाहीचं साधन आहे. म्हणजे नव भांडवलशाहीने त्यांचा प्रसार करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रसाराचं एक साधन म्हणून हे पाहतायत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आयडिओलॉजिकली पातळीवरती न्यू कॅपिटलिझमचंच हे एक प्रतीक आहे, आणि हीच एक आयडिओलॉजी आजच्या कालखंडातली आहे. आणि त्याच आयडिओलॉजीचा प्रचार आपल्याला होताना दिसतोय, आणि ज्यावरती आधारित भक्कम राहून लोक असं म्हणतात की आम्ही संघटन करतो. म्हणजे इथं मुद्दा भांडवलशाही तिला हवं तशा पद्धतीनं लोकांनाही राबवून घेते. आता राजकीय पक्षांनाही त्यांच्या बाजूने वळवताना दिसून येते. हीच नवी एक आयडिओलॉजी तयार झालेली आहे, आणि या आयडिओलॉजीला
न्यू कॅपिटलिस्ट आयडिओलॉजी असं म्हणूनच ओळखलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यातनं जो दुसरा प्रश्न तयार होतो की तुम्ही जसं म्हटलात की ही जर आयडिओलॉजी अशा प्रकारे पसरणार असेल येणाऱ्या काळात, कदाचित आपल्याला ती पसरताना बघायला मिळते आता आणि ती कोणी थांबवू शकेल असं आत्ताचं तरी चित्र नाही आहे. जर असं जर असेल, असं जर का आपण गृहीत धरलं आता, तर तुम्हाला असं वाटतं की जी राजकीय पक्षांची किंवा राजकीय पक्षांच्या वाटचालीची एकूण संघटनात्मक जी रचना असते, संघटना जी असते, त्याच्यावरती सुद्धा याचा सगळ्यावरती येणाऱ्या काळामध्ये परिणाम होणार आहे, संघटना कमकुवत होतील? हा, याचा परिणाम राजकीय संघटनांवरती होऊ शकतो. तर तो डाव्या पक्षांबद्दल जे कल्याणकारी धोरणाबद्दल आग्रह धरणार होते त्यांच्यावरती तर झालेलाच आहे. आज तुम्ही शेतकरी कामगार पक्षासारखा पक्ष म्हणायला गेला तर त्यांना स्वतःलाच असं फिलिंग व्हायला लागलेलं आहे की आपण आउटडेटेड झालेलो आहोत की काय. आता उद्या परवा कितीही क्षमता असली शिवसेनेची, कितीही क्षमता असली राष्ट्रवादी काँग्रेसची, भाजपची किंवा काँग्रेसची, तरी एक वेळ अशी येईल की मी बाबा ह्या व्यक्तीला पाहिलेलं नाही, माझा ह्या व्यक्तीचा थेट संपर्क नाही, म्हणजे मी या व्यक्तीला भेटतो हे सोशल माध्यमांमधून, परंतु माझं एकजीव नातं जे आहे ते नातं तुटलेलं आहे. असे तुटलेलं पक्षांमध्ये नातं कदाचित पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये निर्माण होऊ शकतं आणि हा भविष्यातला धोका राजकीय पक्षांसाठी खूप मोठा आहे की ते राजकारणापासून तुटलेले असतील, त्यांच्या समर्थकांपासून तुटलेले असू शकतील आणि हे तुटले पण त्यांना जोडण्यासाठी पुन्हा नव्याने विचार करावा लागेल. पण एक नवीन पिढीचा प्रतिनिधी म्हणून पूर्वेश, असं वाटतं तुम्हाला की अशा प्रकारे एक तुटलंपणा येईल किंवा एक संघटना म्हणून कदाचित तुम्हाला जी थेट माणसांकडे जाण्याची जी एक प्रवृत्ती आतापर्यंतच्या आधीच्या पिढीमध्ये होती, थेट माणसांना भिडण्याची जी एक प्रवृत्ती होती, ती प्रवृत्ती कमी कमी होत जाईल? नाही, नक्कीच. ह्यात ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस हे दोन्ही आहेत. म्हणजे डिसएडव्हान्टेज म्हटलं की तुम्हीच आता जे काही म्हणजे गेल्याच महिन्यात जे झालं होतं की बाळासाहेब आणि शिवाजी महाराजांवर त्यांची म्हणजे त्यांच्यावर सुद्धा टीका होणारी अशी फेसबुक हे एक माध्यम झालं होतं. तर नो डाऊट त्याच्यावर डिसएडव्हान्टेजेस पण खूप आहेत, कारण काही अनोळखी लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यांना तुम्ही बघितलं नाही ते तुमचा दुरुपयोग करू शकतात. जसं आमचे राष्ट्रवादीच्या मित्रांनी सुद्धा आता सांगितलं की मोठे मोठे जे नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा त्या फेसबुकच्या माध्यमातून टीका वगैरे होतात. तर काही फेक न्यूज असतात, फेक इमेजेस असतात, कारण फेसबुकवर तुम्ही जर बघितलं तर आज खूप घाणेरडे इमेजेसचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे मला नावं घ्यायची नाहीत, परंतु मोठे आपले देशाचे जे नेते आहेत त्यांच्या इमेजेसवर विविध प्रकारचे फिल्मी स्टाईलचे पोस्टर्स वगैरे बनवून ते फेसबुकवर अपलोड केले जातात, जेणेकरून त्याच्यावर विरोधक टीका करतो आणि जेणेकरून एक वॉर सुद्धा क्रिएट होते. तर नक्कीच ते एक डिसएडव्हान्टेज आहे. आणि तुम्ही विचारलेला प्रश्न त्यात नो डाऊट मी त्या मताशी सहमत आहे, पण त्यात मी एक ॲडव्हान्टेज असंही बघतो की जे अमेरिकन कल्चर आहे किंवा जे फॉरेन कल्चर आहे, आज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या व्यक्तीला म्हणजे समजा आज मी शिकागोला आहे आणि माझं मतदान हे न्यूयॉर्कला आहे, तरी मी शिकागोला बसून सुद्धा आज मतदान करू शकतो. त्याच्या मागचं कारण हे फक्त आणि फक्त सोशल मीडिया आहे. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा मी मतदान करू शकतो. तर नो डाऊट हळूहळू जे कल्चर आहे ते कल्चर फॉरेन कल्चर सुद्धा इंडियामध्ये येत आहे. तर नक्कीच जे रीच आहे, कारण शेवटी बघा मी काही जरी म्हटलं तरी सोशल मीडिया ही एक सेल्फ इमेज ब्रँडिंग क्रिएट करण्याचं एक मीडियम आहे आणि संघटना म्हणा किंवा सेल्फ व्यक्ती म्हणा त्याची स्वतःची ब्रँडिंग करण्यासाठी एक मीडियम बनवलेलं आहे, ज्याला नो डाऊट तुम्ही थोडं इम्पॉर्टन्स द्या, परंतु त्याला सिरियसली घेऊ नका, हे मी स्वतः सुद्धा सांगतो. अच्छा, सिरियसली घ्यायचं नाही, पण थोडं म्हणजे पुन्हा जसा प्रकाश पवार यांनी जो मुद्दा काढला होता की नवं भांडवल विचारसरणीतनं आलेलं हे सगळं माध्यम आहे, त्याच्याकडे अशा पद्धतीनं बघायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं.